रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात नवीन ट्विस्ट। तिला मारहाण होण्यापूर्वी तिने गोकुळ झा याच्या महिला नातेवाईकाला लगावली होती कानशिलात। राज्यातच नव्हे तर देशात कल्याण या नांदिवली भागात एका रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टला गोकुळ झा या परप्रांतीय तरुणाने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। या घटनेनंतर नेहमीप्रमाणे मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती। समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत गोकुळ झा हा तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत। आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे। तरुणीला मारहाण करण्यापूर्वी गोकुळ झा याने तरुणीशी वाद घालत ती बसलेल्या काउंटरला लाथ मारली होती। या प्रकाराने तरुणी कमालीची संतापली आणि तिने फाईल फेकून त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका महिलेच्या कानशिलात लगावली। ही महिला गोकुळ झा हिची वहिनी असल्याने गोकुळ याला राग आला आणि त्याने तरुणीला मारहाण केली। यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते। मनसे कार्यकर्ते देखील त्याला शोधत होते। त्याला शोधून पोलिसांच्या हवाली करण्यात आले। दिवसभर रंगलेल्या या प्रकरणावर गोकुळ याच्या आईने भाष्य करत घडलेला प्रकार कॅमेरा समोर सांगितला आहे। आता पोलीस या प्रकरणाचा दुसऱ्या अँगलने तपास करणार असल्याचे समजते। ब्युरो रिपोर्ट, कल्याण।